लक्षात घ्या काय तयारी यांनी केलेली आहे. स्टॅनिस्लावस्कीचं एक पुस्तक आहे, ज्यांना कोणाला नाटकात काम करायची इच्छा आहे त्यांनी जरूर वाचावं. ॲक्टर प्रिपेअर्स, अभिनेता कसा तयारी करतो हे जे पुस्तकात वाचायला मिळतं ते आत्ता आपल्याला अतुलने सांगितलं. आणि बंधुभगिनींनो, गांधी विरुद्ध गांधी या मराठी नाटकाचा देशभर परिणाम झाला. त्याचे बऱ्यापैकी सगळीकडे प्रयोग झाले. मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेरही प्रयोग झाले, हिंदी गुजरातीमध्ये झाले. आणि नसरुद्दीन शहानी इंग्लिशमध्ये काम केलं. आणि याचा परिणाम असा झाला की मला वाटतं त्यानंतर 2 किंवा 3 वर्षात कमल हसननी अतुलला हे राम या चित्रपटासाठी बोलवलं. आणि यातली भूमिका 180 अंशातून वेगळी होती. यामध्ये तो कट्टर हिंदुत्ववादी, बेभान झालेला हिंदुत्ववादी, मारून टाकायला तयार झालेला हिंदुत्ववादी होता, गांधींना. आता ही भूमिका त्यांनी कशी केली. आणि कमल हसन बरोबर लक्षात घ्या, आपण परत सोलापूरचा अतुल आणि NSDमध्ये गेला आहे, नाटकातनं बाहेर आला आहे आणि थेट कमल हसन घेऊन म्हणतो की चल माझ्या सिनेमात काम कर. आणि कमल हसन बरोबर काम करण्याचा अनुभव याबद्दल. आता हेराम मला मिळालं त्याचं पण फार मनोरंजक कहाणी आहे. मी काय झालं, मी गांधी जेव्हा करायला लागलो त्यानंतर मी तर ते आणखीन 2 भाषांमध्ये केलंच, हिंदी आणि गुजरातीमध्ये. एक सेकंड, एक्सक्यूज मी, तुम्हाला थोडीशी मजा आणण्यासाठी आपण 1 नंबरची हेरामची एक क्लिपिंग आहे इथं आपल्याकडे अवेलेबल. ओके. तर हेरामचं थोडक्यात म्हणजे अतुलला बोलायचं. झूठा नहीं पा रहा हूं. आपके पास तो आपके कारण है, धर्म, विचारधारा. मेरे पास कोई बहाना भी नहीं है. मेरी आधी जिंदगी, आधी आत्मा खत्म हो चुकी है. सर, I'm not a man like this, sir. उन लोगों ने मेरी पत्नियों पर नाखून में, मेरी बहन, 20 लोगों ने उसके साथ बलात्कार किया और उसके बाद उसे मार डाला. मेरे जैसे कितने लोग, कितनी माताएं, कितनी बहनें. आपकी पत्नी मर गई. आपके विचार से इस सबके लिए दोषी कौन है? बंगाल प्रीमियर सोहरावर्दी? नहीं. बैरिस्टर मोहम्मद अली जिन्ना? नहीं. केवल एक आदमी, मेरे दोस्त. कहाँ? फ्लॅशबॅक. अगदीच मी किती नादान होतो हे ह्या शॉटवरनं मला त्यावेळेला आठवलं. हे आता जे तुम्ही पाहिलं, कमल हासन, तुम्ही दक्षिणेमध्ये तामिळनाडूत जायला पाहिजे कमल हासन ह्या माणसाची ताकद काय आहे हे कळण्यासाठी. एक छोटासाच किस्सा सांगतो. रजनी सरांच्या बाबतीत आहे तो, रजनीकांतच्या बाबतीत. अनुपम खेरनी मला हे सांगितलं होतं. आणि तशीच ताकद कमलजींची तमिळनाडूमध्ये आहे. ते कुठेतरी शूटिंग करत होते, अनुपम खेर आणि रजनीकांत. आणि काहीतरी ॲक्शन सिक्वेन्समध्ये अनुपम खेर जे होते त्यांच्या पायाला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. रजनी सर शूटिंग करतात असं कळलं होतं. त्यामुळे बाहेर हजारो लोकांचा असा जनसमुदाय उभा होता त्या गेटच्या बाहेर. जायला जागा नव्हती बाहेर. आणि इकडे तर अनुपम खेर त्यांच्या पायातनं रक्त येत होतं जोरदार. आणि रजनी सर पण गाडीमध्ये होते. ते आले, गेट उघडलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आपल्याला जाईपर्यंत म्हणजे काय होईल सांगता येत नाही, ह्या गर्दीतनं जाणार कसं. रजनी सर गाडीतनं बाहेर आले, गाडीवरती उभे राहिले आणि त्यांनी फक्त 2 हातांनी असं केलं. खडाक्कन मध्ये रस्ता तयार झाला. एका क्षणात खडाक. रजनी सरनी सांगितलं बाजूला हवा, खडाक एक रस्ता तयार होऊन. सोपं नाही आहे. ही पॉवर असलेला हा माणूस कमल हसन. आणि आता जो प्रवेश यांनी दाखवला त्याच्यात तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल की मी ते कमलजी बोलतात आणि नंतर मी बोलायला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला मी त्यांना असं केलं इकडे.
याच्यात म्हणजे माझा मूर्खपणा आणि कमलजींचा मोठेपणा हे दोन्ही तुम्हाला सांगतो. आमची रिहर्सल चालू होती त्यावेळेला ते असं असं काहीतरी करत तिकडे हे गेले आणि मला एकदम इन्स्टिंक्टिव्हली मी त्यांना असं करून इकडे हे केलं, इकडे बघ, अशा ह्याच्यात. कारण ते पात्र तसं होतं. आमचे असिस्टंट डिरेक्टर्स अख्खं युनिट चळचळचळ कापायला लागलं. कमल हसनना ह्यांनी काही न सांगता खडाक हा केल्यानंतर आणि कमलजी असे झाले त्यांना. आणि मग मी माझा डायलॉग बोलायला माझ्या गावी नव्हतं मी काय केलंय. कारण युजली बेसिकली मी जर आत्ता असं माझ्या डोक्यात आलं तर मी आधी त्या सिनियर ॲक्टरला सांगेन की मला असं असं डोक्यात आलंय, मी असं करून तुम्हाला केलं तर चालेल का, हे मी आता विचारेन. आता तेवढी अक्कल आली आहे, त्यावेळेला मला तेवढी अक्कल नव्हती. आणि त्यांनी लक्षात त्यांना कळलं नाही काय झालं. आणि मी डायलॉग बोलला तरी माझ्याकडे 2 मिनटं बघितलं आणि तेवढ्यात असिस्टंट डिरेक्टर धावत आला. सर असं सांगायला त्यांनी त्याला गप्प बस म्हटलं. व्हेरी गुड, डू दॅट. ते म्हटले कर. आणि ती नंतरची जी मुवमेंट होती मी त्यांना गालाला धरून असं करतो ते त्यांनी मला सांगितली. आता दोन्ही गोष्टी म्हणजे एक नाईव्ह जेव्हा तुम्ही असता, तुम्हाला काही माहिती नसतं ते सगळं, त्यावेळेला जो अभिनय, माझ्या बायकोची माझी अजूनही एवढे सिनेमे करून सुद्धा सगळ्यात आवडती भूमिका हेराम आहे तिची. कारण तिचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जो तू रॉ होतास तो नंतर ते होत नाही, शक्य नाही. तुम्ही एकदा व्यवसायात पडल्यानंतर जसे जसे करायला लागतात तसं तसे तुमची मास्टरी यायला लागते, तुम्हाला ती गणितं सापडायला लागतात, थोडं वेगळं होतं सगळं. आणि मग तुम्हाला सगळं अनलर्न करायला लागतं. आता मी त्या प्रोसेसमध्ये आहे की सगळं मी शिकलेलं कसं मी विसरून जाऊन नव्याने काहीतरी शोधण्याचा काय प्रयत्न करू शकेन, ह्या स्टेजमध्ये मी आत्ता आहे. पण एनिवे, तर हा कमलजींचा मोठेपणा की एक दिग्दर्शक म्हणून त्यांना ते इतकं पटकन त्यांनी ओळखलं, एक नट म्हणून त्यांनी पटकन इतकं ओळखलं की सगळं बाकीचं बाजूला ठेवून सगळी लोक इतकं आदरले. त्यांनी सांगितलं की नाही की हे कर. ही माणसं म्हणून मोठी असतात. ही माणसं ज्या स्टेजला आहेत ती त्या स्टेजला त्याच्यासाठी असतात. फार महत्त्वाचं हे आहे. आज कमलजींच्या बाबतीत जे काही त्यांचे सिनेमे बघून बोललं जातं, मी एकच वाक्य सांगतो नेहमी सगळ्यांना, की जे जिनियस असतात ना तेच अशा भयंकर चुका करतात. मिडिऑक्रिटी जे असते, जे मिडिऑकर असतात, सर्वसामान्य माणसं असतात, ती एवढ्या मोठ्या चुकाही करत नाहीत आणि फार ग्रेट कामही निर्माण करत नाहीत. याला नो वर्क नो मिस्टेक असं म्हणतात. हां, नो नो वर्क नो मिस्टेक. नो वर्क नो मिस्टेक असं. एनिवे,